सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांसोबतच धार्मिक स्थळी देखील भाविकांची गर्दी असल्याचं दिसून येत आहे। शिर्डी देखील भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहे। कालपासूनच भाविकांचा शिर्डीमध्ये ओघ सुरू असून साईनामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे। श्री साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेतून आढावा घेत भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळी देखील मोठी गर्दी असून साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। आता मी आहे साईबाबा मंदिरच्या दर्शन रांगेत। या दर्शन रांगेतून या ठिकाणी लोक बाहेर पडतात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जे भक्त या ठिकाणी बाहेर पडतात त्या सगळ्या भक्तांना या ठिकाणी प्रसाद दिला जातो आणि उदी आणि जो बुंदीचा प्रसाद आहे तो मोफत दिला जातो। एकूणच पाहिलं तर सलग 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत आणि या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये साई भक्तांनी मोठी गर्दी केली असून साई नामाचा जयघोष सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून मान्सून नव्हता, मात्र काही दिवसांपूर्वी मान्सून आल्यानं पर्यटनस्थळी देखील आता पर्यटकांची गर्दी होते। मात्र पर्यटनाबरोबर धार्मिक पर्यटन देखील करण्यास भाविक गर्दी करतात। आपल्या कुटुंबासह केवळ राज्यच नव्हे तर राज्याच्या बाहेरून साई भक्त शिर्डीत दाखल होत आहेत आणि शिर्डीत साईबाबांचं समाधीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। दर वीकेंडला या ठिकाणी शिर्डीत गर्दी असते, मात्र यावेळेस सलग 3 दिवस सुट्ट्या आल्या। त्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भक्तांची गर्दी वाढली असून शिर्डीतील रस्ते हे भक्तांनी फुलून गेलेले आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर पुढील आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, त्यामुळे पुढील 2 दिवस देखील ही गर्दी अशीच कायम राहील यात शंका नाही। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।